सध्या मी उभा आहे किल्ले रायगडच्या पायथ्याशी। आपण हा माझ्या मागे पाहता हाच मुख्य मार्ग जो आहे पायरी मार्ग, याच ठिकाणातून मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगड वरती दाखल होत असतात। आणि त्याचबरोबर याच पायरी मार्गाच्या अगदी समोरच या ठिकाणी हा रोपवेचा मार्ग आहे आणि त्याच मार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आहे। साधारणतः 2000 पोलीस कर्मचारी आणि त्याचबरोबर 700 शासकीय कर्मचारी आणि 2 पोलीस उपाधीक्षक, 11 उपविभागीय अधिकारी, 28 पोलीस निरीक्षक आणि 140 उपनिरीक्षक आणि 900 पोलीस कर्मचारी इतका मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी कुठल्याही गाडीला आतमध्ये प्रवेश दिला जात नाहीये। ज्या गाड्यांना स्टिकर आहेत त्याच गाड्यांना आतमध्ये पोलीस यंत्रणेकडून सोडलं जाते, जेणेकरून कुठल्याही पद्धतीमध्ये वाहतूक कोंडी जी आहे ती आतमध्ये होऊ नये। या ठिकाणी शिवभक्तांच्या व्यवस्थेसाठी खास करून एसटी बसची जी सुविधा जी आहे ती देखील प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे शिवभक्त या ठिकाणी दाखल होतात त्यासाठी अन्नछत्राची देखील व्यवस्था या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिष्ठानाकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त जे आहेत ते 351व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगड वरती दाखल होतानाचं एकंदरीत चित्र आपणास पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात शिवभक्त दाखल होत असताना प्रशासन देखील एकंदरीत पूर्णपणे सज्ज झालेला आहे। पोलीस बंदोबस्त असेल, शासकीय यंत्रणा असेल, या देखील अलर्ट मोड वरती सध्या पाहाव्यास मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सैयद, राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।